हॅलो फ्रेंड्स, आज आपण थोडासा वेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा। तर फ्रेंड्स, पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा जीन्सच्या पॅन्टना धुणं म्हणजे एक टास्कच असतो बघा। कारण की एवढा चिखल लागला असतो की तो कसा काढायचा, त्याचे डाग कसे काढायचे ते काही समजत नाही। खूप प्रमाणामध्ये पावडर देखील लागते आणि खूप प्रमाणात साबण देखील लागतो। तर फ्रेंड्स, आपल्या गृहिणींमध्ये काटकसर करणे हा छान गुणधर्म असल्यामुळेच आपण कमी साबणामध्ये आणि कमी डिटर्जंट पावडरमध्ये डाग कसा काढायचा ते आज आपण बघणार आहोत। तर फ्रेंड, पावसाळ्यामध्ये साबणाला सुद्धा पाणी सुटतं बघा। त्यामुळेच हा बराच साबण वाया जाऊ नये म्हणून मी हा एका डब्यात ठेवून घेतलेला आहे। आता ह्या डब्यामध्येच मी ब्रश बुडवून घेत आहे, म्हणजे जो काही साबण आहे ओलसर झालेला तो पटकन त्या ब्रशला लागला जातो आणि मग तो ब्रश आपण पॅनवरती फिरवायचा, म्हणजे हात लावायची पण गरज पडत नाही किंवा साबणाची वडी सुद्धा पॅनवरती फिरवायची गरज पडत नाही। आता पॅनला जे डाग लागलेले आहेत किंवा जी धूळ माती लागली असेल ते लागण्याचं ठिकाण म्हणजेच जे आपण खिचे असतात त्या भागाला सुद्धा आपण ब्रशने एकदा साबण आणि ब्रशने घासून घ्यायचं आहे। आता राहिला प्रश्न पायाजवळचा। तर पायाजवळ बऱ्याचदा आपली जी पॅन्ट आहे ती पॅन्ट खाली जमिनीवर लोथाळते किंवा चिखल देखील लागतो। मग त्यावेळेस ते प्रथम हाताने आपण काढून घ्यायचं आहे, म्हणजे पॅन्ट ही पाण्यामध्ये थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं भिजवून ठेवायची आणि हाताने असं घासून ते काढून घ्यायचं। व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका। व्हिडिओमध्ये ते देखील मी कसं काढायचं दाखवलेलं आहे। आता आपण ही जी पॅन आहे ती अगदी थोड्याशा सर्फ एक्सेलच्या पाण्यामध्ये किंवा तुम्ही जी पावडर वापरत असाल त्या पावडरच्या पाण्यामध्ये ही पॅन भिजवून ठेवायची आहे। आता आपण दुसरी जीन्सची पॅन घेतलेली आहे बघा, ते देखील तुम्हाला सुरुवातीपासून दाखवत आहे। तर फ्रेंड्स, पॅन धुण्याच्या आधी पहिले साध्या पाण्यात थोडीशी ही भिजवून ठेवायची। साध्या पाण्यात भिजवल्यामुळे काय होतं की डाग धप्पे काय धूळ असेल सगळी ती निघून जाते। आता आपण पायाजवळचा भाग घेतलेला आहे, तिथे बघा आता मी हा साबणाचा हातानेच लावून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता साबण इतका ओलसर झालाय बघा की पटकन हा लागत आहे। तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम होतो का? जर होत असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। तर फ्रेंड्स, आता आपण इथे ब्रश देखील तसाच करून घेतलेला आहे आणि ब्रशने बघा ज्या ज्या भागाला आपल्याला माती किंवा चिखल लागला आहे तिथे असं काढून घ्यायचं आहे बघा हाताने असं चोळल्यामुळे काय होतं की वेगळी मेहनत घ्यायची गरज पडत नाही किंवा कपडे आपटायची देखील गरज पडत नाही। शक्यतोवर मी कपडे हे आपटतच नाही, कारण की मुंबईसारख्या शहरांमध्ये अजिबात आपटलेले चालत नाही, कारण की आवाज देखील होतो आणि बाथरूममध्ये दगड सुद्धा ठेवता येत नाही। परंतु गावाकडे आपण बघतो ना की कपडे धुवायचा किंवा धुणं धुवायचा दगड देखील असतो, तसं आमच्याकडे सुद्धा आहे। परंतु आपल्याकडे मुंबईला अलाउडच नाही बाथरूममध्ये दगड ठेवण्याचं, कारण की बऱ्याचदा घर मालक देखील म्हणतात की आमची फरशी फुटू शकते। तर मी सुद्धा दगड अजून घेतला नाहीये। तर तुम्ही सुद्धा असंच करतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर फ्रेंड्स, अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये अगदी कमीत कमी मेहनतीमध्ये आणि त्याचबरोबर कमी साबण कमी डिटर्जंट पावडरमध्ये मी इथं पॅन्ट तुम्हाला धुवून दाखवलेले आहेत। ब्रश मारल्यानंतर पुन्हा आपण एका बादलीमध्ये थोडीशी पावडर टाकायची आहे, त्यामध्ये हे पॅन्ट भिजू घातलेले आहेत। 10 ते 12 मिनिटांनी आता ह्या पॅन्ट आपण काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता की ह्या पॅन्ट अगदी स्वच्छ झालेल्या आहेत। या पॅन्टांच्या पायाजवळची जर बाजू बघाल तर सगळं चिखल माती सगळी निघून गेलेली आहे आणि भिजू घातल्यामुळे साबणाचे कण देखील राहतात बघा पॅन्टांवर, ते देखील निघून जातात। तर आपण ह्या पॅन्ट हलक्याच अशा पिळून घ्यायच्या किंवा हलक्याच पाण्यातून काढून घ्यायच्या आणि ते पाणी फेकून देऊन ह्या पॅन्ट आपण दुसऱ्या बकेटमध्ये किंवा एका टपात ठेवलेल्या आहेत। तर ह्या पॅन्ट्स आपण वॉशिंग मशीनमध्ये घालणार आहोत। बऱ्याचदा वॉशिंग मशीनमध्ये आपण जर काही पावडर टाकली असेल आणि त्यानंतर आपण त्या पॅन्टला धुतल्या आणि त्या जर बाहेर काढल्या तर पॅन्टांना बऱ्याचदा पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसतात, म्हणजेच पांढऱ्या रंगाच्या ज्या रेषा असतात त्या म्हणजेच ह्या डिटर्जंट पावडरच्या असतात। त्यासाठी आपण इथे काय करणार आहोत, एक चमचाभर पावडर आपण एका रुमालामध्ये बांधून घेतलेली आहे। तुम्ही याला गाठ मारू शकतात किंवा रबर देखील लावू शकतात। आणि या पॅन्ट ओल्या असताना काही कळत नाही, जेव्हा आपण ही पॅन्ट सुकवतो इस्त्रीला घेतो त्यावेळेस समजतं की याला पांढऱ्या रंगाचे डाग पडलेले आहेत। ते पांढरे डाग म्हणजेच आपले डिटर्जंट पावडरचे असतात। आता ह्या रुमालाला आपण एक तर गाठ मारायची आहे किंवा रबर असेल तर रबर लावायचं आहे। चारी कोपरे हातामध्ये दुमडून घ्यायचे आहेत आणि त्याला रबर लावलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आता या रुमालाचं गाठोडं आपण वॉशिंग मशीनमध्ये टाकणार आहोत। तुम्ही बघू शकतात की आता मी हे कसं टाकत आहे। आता या रुमालाचं गाठोडं आपण वॉशिंग मशीनमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचं आपण झाकण लावून घ्यायचं आहे। आता आपण इथे स्टार्टचं बटन दाबलेलं आहे। पाण्याचं प्रमाण देखील इथे दाखवू शकतो आपण, आपण इथे पाण्याचं प्रमाण देखील ठरवलेलं आहे। तर आता आपण क्विकवरती 32 मिनिटांसाठी आपण हे कपडे मशीनमध्ये लावलेले आहेत। तर आपण 5 मिनिटाचा पॉज घेऊन देखील हे कपडे भिजू देऊ शकतो, परंतु ऑलरेडी आपण ह्या पॅन्टा भिजू दिलेल्या असल्यामुळे आता भिजवायची काही आवश्यकता नाही। तर आता इथे मशीन चालू झालेलं आहे, मशीनने पाणी देखील घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर ही मशीन जवळपास 6.5 ते 7 किलो कपडे घेऊ शकते। तुमची मशीन किती किलो घेते त्या अनुषंगाने तुम्ही कपडे टाकायचे आहे।
ही मशीन फुली ऑटोमॅटिक असल्यामुळे आपण याचं झाकण उडू शकत नाही, म्हणून छोट्याशा जागेतून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे की पाण्याचा फ्लो चालू झालेला आहे। तर पाण्याचा फ्लो हा त्या रुमालावरती पडत असल्यामुळे रुमालातील डिटर्जंट पावडर ही विरघळत आहे। आता 32 मिनिटांमध्ये ही पावडर जेवढी विरघळेल तेवढ्या प्रमाणामध्ये आपले कपडे स्वच्छ निघणार आहेत। तर जवळपास 32 मिनिटं झालेली आहेत। आपण आता हे झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता पॅन्ट वगैरे सगळे स्वच्छ निघालेले आहेत आणि हा जो रुमाल आहे बघा तो सुद्धा माझ्या हातामध्ये आलेला आहे। प्रथम आपण बघूया की पॅन्ट स्वच्छ निघाले आहेत की नाही आणि पॅन्टला काही डाग तर राहिले नाही ना ते देखील आपण बघणार आहोत। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकतात अगदी कमी मेहनतीमध्ये, कमी साबणामध्ये आणि कमी डिटर्जंट पावडरमध्ये आपल्या त्या जीनच्या पॅन्ट आहेत स्वच्छ निघालेल्या आहेत। तर फ्रेंड्स आपण आता ह्या पॅन्ट वाळत घालूया। आता आपण पॅन्ट वाळल्यानंतरचा व्हिडिओ बघूया। आता या पॅन्ट अगदी लगेच वाळलेल्या आहेत। आता या पॅन्टला आपण बघूया की डाग दिसतात का। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता कुठेही या पॅन्टवर डाग नाहीये, अगदी पायाजवळ देखील नाहीये। तर फ्रेंड हा असा काटकसरीचा व्हिडिओ आहे बघा। तुमचा साबण, तुमची डिटर्जंट पावडर सगळंच कमीत कमी इथे लागणार आहे। तर तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायला विसरू नका। बऱ्याच फ्रेंड्सला असं वाटू शकतं की ही दुसरी पॅन्ट असेल, पण अजिबात तसं नाहीये। ज्या पॅन्ट आपण धुतल्या होत्या त्याच पॅन्ट मी तुम्हाला वाळवून दाखवत आहे की त्या पॅन्टांना कुठेच डाग किंवा कुठे चिखल देखील राहिला नाहीये। तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्कीच ट्राय करा। आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की जी आपण गाठोडी बांधलेली होती डिटर्जंट पावडरची तिचं काय झालं असेल। तर तुम्ही बघू शकता रुमालामध्ये आपण जी पावडर टाकलेली होती ती उरली आहे का संपली आहे ते बघूया। तर याला मी रबर लावलेले होते, त्यात आपण रबर काढून घेत आहोत। तर बघा पावडर थोड्याशा प्रमाणात तरी उरलेली आहे, म्हणजे जेवढी पावडर लागायची ना तेवढी बरोबर लागलेली आहे आणि बाकीची उरलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे पावडरीमुळे जे पाण्यात डाग पडतात ना पॅनला ते सुद्धा नाहीयेत, त्यामुळे आपली ही ट्रिक सक्सेसफुल झालेली आहे। तर आता ही उरलेली पावडर तुम्ही पुन्हा उद्या कपडे धुताना वापरू शकतात। तर यालाच म्हणतात काटकसर। तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर देखील करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। त्याचबरोबर रसिकास कॉर्नर या इन्स्टा पेजला आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा। चला तर पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।